हिंदवी स्वराज्याची सार्वभौम राजधानी असलेल्या ऐतिहासिक किल्ले रायगडावर विविध मान्यवरांच्या आणि हजारो शिवभक्तांच्या उपस्थितीत तिथीनुसार 353वा छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक सोहळा संपन्न होणार आहे। या सोहळ्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह मंत्रीही उपस्थित राहतील। राज्यभरातून गुरुवारपासूनच शिवप्रेमी रायगडावर दाखल झालेत। महाराष्ट्र शासन, रायगड जिल्हा परिषद, विविध शिवप्रेमी संघटना आणि महाडमधील कोकणकडा मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने मागील 2 दशकांपेक्षा जास्त काळापासून हा राज्याभिषेक सोहळा साजरा केला जातोय। हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेक सोहळ्याचं नागपुरात देखील आयोजन करण्यात आले आहे। शिवराज्याभिषेक सोहळा समिती नागपूर यांच्या वतीनं शिवतीर्थ छत्रपती शिवाजी महाराज चौक, महाल, नागपूर इथं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले। ढोल ताशांच्या गजरात भव्य पालखी मिरवणुकीनं कार्यक्रमाची सुरुवात झाली आहे। त्यानंतर शिवकालीन क्रीडा प्रात्यक्षिक, श्री शिवराज्याभिषेक महिला मुद्रा पथकाचं सादरीकरण, शिवभक्तांकडून जलाभिषेक आणि दुग्धाभिषेक, प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते माल्यार्पण आणि महाआरती, ढोल ताशा पथकांचं महावादन तसंच रक्तदान शिबिरही आयोजित आहे। नागपुरातली ही दृश्य आपण पाहतोय शिवराज्याभिषेक सोहळ्याची। आणि या सगळ्या सोहळ्याचे अपडेट्स आपण घेऊया आपले प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे यांच्याकडून। जितेंद्र, आजच्या दिवसाला सुरुवात झाली आणि प्रचंड मोठ्या उत्साहात शिवराज्याभिषेक सोहळा या सगळ्यांकडूनच साजरा होतोय। सगळ्यात
नक्कीच कस्तुरी, छत्रपती शिवाजी महाराजांच्या 353वा शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात येतो आणि नागपुरात या शिवराज्याभिषेक सोहळ्याचा उत्साह आहे किंवा जल्लोष जो आहे तो दिसून येतो आहे। नागपुरातील महाल परिसरातील शिवाजी महाराज पुतळा चौकातील शिवतीर्थावर सकाळपासून या उत्सवाला सुरुवात झालेली आहे। त्यामध्ये सुरुवातीला शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला जलाभिषेक आणि दुग्धाभिषेक करण्यात आला। त्याचबरोबर जे शिवभक्त आहेत ते आपल्या पारंपरिक वेशभूषेत इथे आलेले आहेत आणि सांस्कृतिक आणि शिवकालीन ज्या काही क्रीडा प्रकार आहेत त्याचं सादरीकरण करण्यात येत आहे। नागपुरातील शिवप्रेमी जे आहेत, शिवभक्त जे आहेत ते मोठ्या प्रमाणात सकाळपासूनच मंगल वेशात पारंपरिक वेशभूषेत इथे आलेले आहेत। अगदी लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत मोठ्या उत्साहात दिसून येऊन राहिलेला आहे आणि हा जो सोहळा आहे या सोहळ्याला दरवर्षी इथे गर्दी असते। गेल्या 21 वर्षांपासून हा सोहळा जो आहे तो नागपुरातील शिवतीर्थ इथे साजरा करण्यात येतो आणि शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्ताने आज जे आहे ते आज इथे ढोल ताशाचं महावादन करण्यात आलेलं आहे। शिवकालीन क्रीडा प्रात्यक्षिका आहेत, त्याचबरोबर शिवराज्याभिषेक महिला मुद्रा पथक असेल असे वेगवेगळे जे सांस्कृतिक आणि किल्ले प्रदर्शनी सारखे जे आयोजन आहेत ते या माध्यमातून करण्यात येते आणि शिवराज्याभिषेकाचा जो आहे तो उत्साह जो आहे तो आज इथे मोठ्या प्रमाणात दिसून येऊन राहिलेला आहे। वातावरणात संचारलेला आहे। जितेंद्र, या सोहळ्याचे पुढचे देखील अपडेट तुमच्याकडून घेत राहू। तुर्तास दिलेल्या माहितीसाठी धन्यवाद।